शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथे श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज व कालिका महिला मंडळ यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे कालिका मंदिर येथे गुढीपाडव्यानिमित्त कालिका देवी उत्सव व सामुदायिक उपनयन मौजीबंधन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये एकूण 75 मुलांचे उपनयन मौजीबंधन, यामध्ये काही अनाथ मुलांचं मोफत उपनयन म्हणजेच मौजीबंधन मंदिर उत्सव समितीकडून करण्यात आलं। या कार्यक्रमाला पुणे, सातारा, वाई, येलूर, पंढरपूर, सांगोला, काशील, सोलापूर, सांगली, वाशी, दुधगाव, भडकबे, ममदापूर, कोल्हापूर, कराड, खानापूर, निपाणी, चिकोडी, नागठाणे, गडमुळशिंगी, दानोळी, गडिंग्लज, कडेपूर, शिरोळ, कागल, शिरोळ, हातकणंगले, मिरज, इचलकरंजी, बस्तवाड, इंगळी, वडूज आणि कर्नाटक राज्यातील गावातील तालुका या गावातील मौजीसाठी भाविकांनी हजेरी लावली होती। या कार्यक्रमाला समाजातील बांधव व इतर बांधवांचं मोलाचं सहकार्य लाभलं। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शविजय भोजे, सरपंच सौ कस्तुरी कुरुंदवाडे, उपसरपंच निलेश नावरे, मिलिंद कुरणे, सतीश कुरणे, संजय परीट, दीपक वराळे, अप्पासो पाटील, शरद पाटील, दीपक भाट, अंकुश पाटील, सुमतीनाथ शेट्टी, विष्णू कोळी, ग्रामपंचायत सदस्य अभिजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य जितेश पाटील, सौ वर्षा पाटील, सुनील खरात, श्रीत वसंत कुरुंदवाडे तसेच गावातील प्रमुख मान्यवरांच्या सोबत समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कडेकरी, संतोष पांचाळ, सांगली जिल्हाध्यक्ष सुरेश सुतार, सदाशिव सुतार, योगेश सुतार, रवी सुतार, स्वप्नील सुतार, चंद्रकांत सुतार, अमोल सुतार, बाबू सुतार, चंदू कोळी व अन्य समाजबांधव उपस्थित होते। अब्दुल्लाट प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।